नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला धाबा स्टाईल अंडा करी कशी तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। धाबा स्टाईल अंडा करी बनवण्यासाठी 1 डझन अंडी मी उकडून सालं काढून घेतलेली आहे। ग्रेव्ही बनवण्यासाठी थोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। 2 मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। अर्धा किलो टोमॅटो स्वच्छ धुवून उभे चिरून त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत। 2 इंच आलं आणि 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर सर्वात अगोदर आपण ग्रेव्ही तयार करायला सुरुवात करूया। गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालत आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घालत आहे। लसणाच्या पाकळ्यांबरोबर मी आलंही घालत आहे आणि तेलामध्ये परतून घेत आहे। आलं आणि लसणाबरोबर उभा चिरलेला कांदाही परतून घेत आहे। कांदा मऊ झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घालत आहे आणि तेही कांद्याबरोबर परतून घेत आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालून टोमॅटो परतून घेत आहे। टोमॅटो शिजण्यासाठी गॅसची आच मंद करून कढईला झाकण लावत आहे। थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे। टोमॅटो नरम झालेला आहे, तर आता यामध्ये मी 10 ते 12 बेडगी मिरच्या घालत आहे। बेडगी मिरच्या घालून झाल्यानंतर आता यामध्ये मी 1 चक्रफूल, 1 छोटा जावित्रीचा तुकडा, 1 टीस्पून धणे घालून हे सर्व ढवळून घेते। हे सर्व शिजण्यासाठी पुन्हा कढईला झाकण लावत आहे। थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे। आता यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालून हे सर्व मी परतून घेत आहे। हे सर्व छान शिजल्यानंतर गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवत आहे। शिजवलेलं सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेत आहे। मिक्सरमध्ये टोमॅटोची ग्रेव्ही छानपैकी बारीक वाटून घेतलेली आहे। आता ग्रेव्ही बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 मीडियम साईज कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे। आणि हा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेत आहे।
कांदा गुलाबी होत आल्यावर यामध्ये मी 1 टीस्पून हळद घालत आहे आणि ती कांद्याबरोबर परतून घेत आहे. आता यामध्ये 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी घालत आहे, 1 टीस्पून जिरं पावडर, 1 टीस्पून धणे पावडर घालत आहे. हे सर्व मसाले कांद्यामध्ये परतून घेत आहे. आता यामध्ये वाटलेली टोमॅटोची ग्रेव्ही घालत आहे आणि तीही कांद्याबरोबर परतून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून वाटणाचं पाणी आता ग्रेव्हीमध्ये ओतत आहे. ग्रेव्हीला छानपैकी उकळी आलेली आहे. ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे. आता या ग्रेव्हीमध्ये फेटलेलं 1 वाटी दही घालत आहे आणि तेही या ग्रेव्हीमध्ये ढवळून घेत आहे. दही ग्रेव्हीमध्ये छानपैकी मिक्स झालेलं आहे. या ग्रेव्हीची टेस्ट वाढवण्यासाठी 1 सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती या ग्रेव्हीमध्ये घालत आहे. सिमला मिरची पूर्णतः ऑप्शनल आहे, असेल तर घालावी, नाही घातली तरी चालेल. सिमला मिरची घालून ग्रेव्ही छानपैकी ढवळून घेत आहे. ग्रेव्हीला छानपैकी उकळी आलेली आहे. सर्व उकडून व सोलून घेतलेल्या अंड्यांवर सुरीच्या सहाय्याने काप करून घेतलेले आहेत. तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये ही अंडी सोडत आहे. अंडा करीमध्ये अंडी सोडून झाल्यानंतर अंडा करीची चव पहावी. जर मीठ कमी असेल तर मीठ घालावं. ग्रेव्हीमध्ये सर्व अंडी सोडून झाल्यानंतर कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळानंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे. अंडा करीला चव येण्यासाठी व दाटसरपणा येण्यासाठी 2 उकडलेली अंडी किसून घालून ग्रेव्ही ढवळून घेत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी धाबा स्टाईल
अंडा करी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावे, शेअर करावे. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.